फूड बेस ट्रेनिंग खूपच पॉप्युलर आहे, कारण फूड बेसमध्ये अगदी हाताला धरून रेसिपी करायला शिकवले जाते. प्रत्यक्षच पहा ना. आता इतके सुंदर शिकवल्यानंतर का बरे आत्मविश्वास येणार नाही आणि का बरे तुमचा फूड व्यवसाय चालणार नाही? फूड बेस ट्रेनिंग मधील एक सहभागी व्यक्ती, मुंबई येथील अमित नॉर्वेकर सर, सर्वांसाठी काय संदेश घेऊन आले आहेत, ऐकूया का? चला तर मग. मी अमित नार्वेकर मुंबईवरून आलोय. खास या प्रशिक्षणासाठी आलेलो आहे. प्रशिक्षणामध्ये मी जे रील्समध्ये वगैरे बघितलं होतं त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं होतं की नाश्त्याचे तुम्हाला सर्व प्रकार शिकवले जातील. तर त्याप्रमाणे कालपासून आम्ही या प्रशिक्षणामध्ये आलोय. याच्यामध्ये आम्ही पहिल्या दिवशी शिरा, उपमा, पोहे, त्याच्यानंतर साबुदाणा खिचडी, त्याच्यानंतर आजच्या सेशनमध्ये साबुदाणा वडा, कुर्मापुरी, इडली, मेदूवडा असे प्रकार आपण शिकलोय आणि डोस्याचे सर्व प्रकार आपण शिकलोय. अजिंक्य सर इथे आपल्याला प्रशिक्षण देत आहेत. फार उत्तम प्रतीचं त्यांचं नॉलेज आहे स्वतःचं आणि ते देण्याची पद्धत पण फार सुंदर आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आमच्या भाषेत समजेल अशा प्रकारे काही गोष्टी समजावल्या. त्याच्यानंतर प्रात्यक्षिक करायला देताना त्यांनी जे पद्धतीने आम्हाला शिकवलं त्यांनी आमचा कॉन्फिडन्स फार वाढला की जसं आता मेदूवडा सोडताना कशा पद्धतीने तो सोडला पाहिजे हे आम्हाला हातात घ्यायच्या अगोदर एवढी भीती वाटत होती की तेलाचा हात लागेल का, काय होईल का, भाजेल का. पण इतक्या सोप्या आणि सुंदर पद्धतीने सांगितलं आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये माझ्याकडून चांगला मेदूवडा सोडला गेला आणि त्याचं व्यवस्थित हे मला जमलं तसं. तर अशा प्रकारे चांगला कॉन्फिडन्स आलाय. आपण पुन्हा जर काही दुसरं प्रशिक्षण असेल त्याच्यामध्ये नक्की सहभागी व्हायचा प्रयत्न करू. थँक्यू.